नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आसान भाषा में या चॅनलवरती. तर आज आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर हा टॉपिक शिकणार आहे. ट्रान्सफॉर्मर हा टॉपिक शिकणार आहे आणि त्याच्यावरचे आयडियल ट्रान्सफॉर्मर लोड कंडिशन त्याचप्रमाणे नो लोड कंडिशन या दोन्ही कंडिशनला कसा वर्क करतो ते आपण बघणार आहे. सुरू करण्यापूर्वी आपण आयडियल ट्रान्सफॉर्मरचे कॅरेक्टरिस्टिक्स हा पॉइंट बघूयात की त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात. डिफरंट आयडियल ट्रान्सफॉर्मर कसा वर्क करतो. तर जसं तुम्ही इथं बघू शकता त्याची कॅरेक्टरिस्टिक काय की हा एक ट्रान्सफॉर्मर आहे. ठीक आहे, हा एक ट्रान्सफॉर्मर आहे. आयडियल ट्रान्सफॉर्मर म्हणजे नक्की काय की पहिली केस आयडियल असल्यामुळे यामध्ये होणारे लॉसेस सर्व झिरो असणार आहेत. ठीक आहे, मग लॉसेस कुठे कुठे होतात ट्रान्सफॉर्मरमध्ये. तर ट्रान्सफॉर्मरमध्ये लॉसेस होतात या वाइंडिंगमध्ये. ही जी वाइंडिंग दिसते ना, या वाइंडिंगच्या रेजिस्टन्स रिएक्टन्समुळे काहीतरी लॉसेस होतात. ते लॉसेस झिरो असणार आहेत. नो वाइंडिंग लॉसेस. सेकंड पॉइंट इज व्हॉट, हा जो कोर तुम्हाला दिसतो या कोरमध्ये सुद्धा काहीतरी लॉसेस होतात. तर या कोरचे पण लॉसेस काय होणार, झिरो. त्यामुळे नो कोर लॉसेस. कोर मधले पण लॉसेस नाहीत. म्हणजे कोणते, आयर्न लॉसेस, हिस्टेरिसिस आणि इडी करंट हे दोन्ही लॉसेस यामध्ये झिरो होणार. ठीक आहे, त्याचप्रमाणे काय इथं व्होल्टेज अप्लाइड केल्यामुळं या प्रायमरी वाइंडिंगमध्ये या प्रायमरी वाइंडिंगमुळे जे फ्लक्स क्रिएट होतात यामध्ये, तर हा जो फ्लक्स आहे इथं तयार झालेला हा पूर्णच्या पूर्ण फ्लक्स या सेकंडरी वाइंडिंगला लिंक होणार. ठीक आहे, आउटसाइड असा लांब असा लिकेज फ्लक्स काही सुद्धा होणार नाही. म्हणजे सपोज या प्रायमरी वाइंडिंगला आपण एसी व्होल्टेज दिल्यानंतर इथं फ्लक्स तयार झाला. ठीक आहे, असा असा इथं फ्लक्स तयार झाला. हा फ्लक्स आपण इथं काय म्हणतो, या कोरमध्ये सेटअप होतो. ठीक आहे, तर प्रायमरी वाइंडिंगमध्ये सपोज 100 वेबर एवढा फ्लक्स इथं तयार झाला. 100 वेबर एवढा फ्लक्स तयार झाला, तर तेवढाच फ्लक्स हा सेकंडरी वाइंडिंगला लिंक करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे फ्लक्स जेवढा असणार आहे तो आहे तेवढा फ्लक्स राहणार आहे आणि तो काही फ्लक्स कुठेही लीक होणार नाही. म्हणजे असं नाही की प्रायमरी वाइंडिंगला 100 वेबर लिंक झाला, सेकंडरी वाइंडिंगला फक्त 90च लिंक होते. 10 वेबर हा जो फ्लक्स आहे डिफरन्स असलेला तो लीक झाला, असं नाही. जेवढा प्रायमरीला फ्लक्स लिंक होणार तेवढाच फ्लक्स सेकंडरीला लिंक होणार. लिकेज कुठेच नाही होणार. ठीक आहे, तर हे एक त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. आणि हा पुढचा नेक्स्ट वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक इज दॅट, हा जो कोर तुम्हाला दिसतोय हा कोर आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे हा कोर असा असणार आहे की जो फ्लक्सला फ्लो होतोय ना, हा जो फ्लक्स फ्लो होणार आहे यामध्ये किंवा फ्लक्स जो सेटअप होणार आहे त्याला अपोजिशन काहीच नसणार आहे. झिरो अपोजिशन असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे इथं मी लिहिले रिलक्टन्स इज झिरो. ठीक आहे, रिलक्टन्स म्हणजे नक्की काय की या कोरमध्ये मॅग्नेटिक फ्लक्सला जे अपोजिशन देतं, करंटला अपोजिशन काय करतं, रेजिस्टन्स. त्याचप्रमाणे या जो फ्लक्स आहे आपला, या फ्लक्सला अपोजिशन कोण करतं, तर तो रिलक्टन्स. तर तो रिलक्टन्स त्याचा झिरो असणार आहे. कारण की आपला कोर आपण असा डिझाईन करणार की फ्लक्स एकदम फास्ट फ्लो होणार, एकदम फास्ट, म्हणजे त्याचा स्पीड एकदम हाय राहणार. त्याला अपोजिशन एकदम झिरो राहणार. अपोजिशन झिरो म्हणजे रिलक्टन्स झिरो. लक्षात कसं ठेवायचं, रेजिस्टन्स आणि रिलक्टन्स, RE आहे बघा दोघांच्या स्पेलिंगमध्ये. हे दोन्ही नेहमी अपोजिशनचं काम करतात, त्यामुळे हे दोन्ही आपल्याला नेहमी झिरो पाहिजेत. ठीक आहे, तर हे दोन झिरो. आता रिलक्टन्स झिरो, तर रिलक्टन्सच्या अपोजिट असतो परमिएबिलिटी. म्हणजे रिलक्टन्सची रिलेक्टिव्हिटी आणि त्यामुळे तिची परमिएबिलिटी. म्हणजे हा कोर किती अलाउड करतोय फ्लक्स फ्लो होण्यासाठी. ठीक आहे, फ्लक्स फ्लो होण्यासाठी कोर किती अलाउड करतोय, तर तो अलाउड इन्फानाइट करतोय आपल्याला, की इन्फानाइट त्याची परमिएबिलिटी. म्हणजे फ्लक्स खूप हाय फ्लो होणार आणि खूप जास्त फ्लो होणार. आलं लक्षात. तर हे म्हणजे रेजिस्टन्सला अपोजिट जे असतं कंडक्टन्स, त्याचप्रमाणे रिलक्टन्सला अपोजिट असतं परमिएबिलिटी, परमियन्स. ठीक आहे, परमिएबिलिटी त्याची काय काय पाहिजे, इन्फिनाइट. म्हणजे कोरमध्ये फ्लक्सला अलाउड इन्फिनाइट टाइम्स करतोय आपण, फ्लक्सला अपोजिट झिरो करतोय, हे लक्षात घ्या. आणि जो नो लोड करंट आहे, म्हणजे फ्लक्स सेटअप होण्यासाठी लागणारा करंट हा खूप कमी असतो. आयडियली ट्रान्सफॉर्मरला नो लोड करंट हा झिरो असतो. म्हणजे इथं लोड कनेक्ट केलेला नाहीये मी, तर आयडियली माझा करंट पण काही फ्लो नाही झाला पाहिजे. पण प्रॅक्टिकल ट्रान्सफॉर्मरमध्ये तसं नाही होत. इथं जरी लोड नाही कनेक्ट केला तरी इकडं करंट फ्लो होतो आपला. ठीक आहे, मग तसं आयडियल ट्रान्सफॉर्मरला होत नाही. आयडियल ट्रान्सफॉर्मरचा नो लोड करंट हा झिरो असतो. तर या काही काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत आयडियल ट्रान्सफॉर्मरच्या. ठीक आहे, तर हा नेक्स्ट टॉपिक आहे तुमच्या समोर, आयडियल ट्रान्सफॉर्मर ऑन नो लोड. नो लोडला आयडियल ट्रान्सफॉर्मर कसा वर्क करतो. ठीक, तर ही डायग्राम तुमच्या समोर दिसते ट्रान्सफॉर्मरची. इथं व्होल्टेज V1 E1. आता हे पुन्हा खूप वेळा म्हणजे आपण सांगितलेलं आहे. ठीक आहे, हा पुन्हा आहे तसा सेटअप आपण कनेक्ट केलेला आहे ट्रान्सफॉर्मरचा. आता एक लक्षात घ्या, आयडियल ट्रान्सफॉर्मर इथं नो लोड, सेकंडरीला मी तर काही कनेक्ट केलंय का, नाही, हे पूर्ण ओपन आहे.
हे पूर्ण ओपन आहे. लोड कनेक्ट म्हणजे इथं फक्त एखादा डिव्हाइस कनेक्ट करणं असा अर्थ असतो त्याचा. इथं काही डिव्हाइस नाही कनेक्ट केलेला आणि हा आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे. मग हा कसं वर्क करणार? तर इथं बघा, हा इथं आपण प्रायमरीचं व्होल्टेज अप्लाइड केलंय. एक लक्षात घ्या, आयडियल ट्रान्सफॉर्मर असल्यामुळे इथं काही रेजिस्टन्स आहे का, इथं काही रिएक्टन्स आहे का? झिरो. रेजिस्टन्स रिएक्टन्स झिरो. ठीक आहे. आयडियल ट्रान्सफॉर्मर आहे झिरो प्रायमरी अँड झिरो सेकंडरी इम्पिडन्स. इम्पिडन्स म्हणजे रेजिस्टन्स रिएक्टन्स कॉम्बिनेशन झिरो, नथिंग. काही ड्रॉप होणार का? काही ड्रॉप नाही होणार. त्यामुळे जे व्होल्टेज मी इथं अप्लाइड करेल तेवढाच मला ईएमएफ इथं मिळेल या प्रायमरी वाइंडिंग मध्ये इंड्यूस झालेला. बरोबर ना? कारण की इथं काही रेजिस्टन्स वगैरे आहे का ड्रॉप व्हायला? काहीच नाहीये. त्यामुळे जेवढं व्होल्टेज मी अप्लाइड करतोय तेवढंच व्होल्टेज इथं इंड्यूस्ड होणार प्रायमरी वाइंडिंग मध्ये. सिमिलरली जेवढं व्होल्टेज इथं इंड्यूस होणार सेकंडरीला तेवढंच व्होल्टेज इथं बाहेर टर्मिनलला मिळणार V2, कारण की इथं पण काही रेजिस्टन्स वगैरे नाहीये. आलं लक्षात? मग काय होतं, जेव्हा आपण प्रायमरी व्होल्टेज V1 अप्लाइड करतो त्यावेळी करंट, प्रायमरी करंट I1 फ्लो होणार. तो काय करतो, म्युच्युअल फ्लक्स फायम सेटअप करतो या कोरमध्ये. या कोरमध्ये काय करणार, तो फ्लक्स सेटअप करणार. ठीक आहे. आता कोर आपण कसा बनवलाय, कोरची परमिएबिलिटी काय असते, परमिएबिलिटी ऑफ कोर काय असते, इन्फानाइट असते. ठीक आहे. परमिएबिलिटी म्हणजे म्यूनी दाखवतो आपण ती. ठीक आहे. परमिएबिलिटीला आपण म्यूने शो करतो. ती कशी ऑफ कोरची इन्फानाइट आहे. त्यामुळं फ्लक्स, ठीक आहे, त्यामुळे फ्लक्स पूर्ण या कोरमध्ये सेटअप झाला. आणि जो फ्लक्स इथं सेटअप झालाय तेवढाच फ्लक्स हा इकडच्या साईडला पण लिंक झाला. ठीक आहे. फ्लक्स लिंक्स विथ द बोथ द वाइंडिंग्स, प्रायमरी वाइंडिंग N1 आणि सेकंडरी वाइंडिंग N2, या दोन्ही वाइंडिंगला फ्लक्स आपला काय करतो, लिंक करतो. ज्यावेळी व्होल्टेज V1 प्रोव्हाइड करणार I1 फ्लो होणार. I1 फ्लो झाल्यामुळे इथं I1 कसा फ्लो होतोय, असा. ठीक आहे. त्याच्यामुळे I1 फ्लो झाल्यामुळे फ्लक्स आपला तयार झाला. हा फ्लक्स या दोन्ही वाइंडिंगला लिंक करतोय, त्यामुळे E1 आणि E2 तयार झाला. आता आयडियल ट्रान्सफॉर्मर असल्यामुळं सेम फ्लक्स हा इथं लिंक झाला आणि सेम फ्लक्स हा इथं लिंक झाला. त्याच्यामुळे काय झालं, E1 आणि E2 दोन्ही पण तयार झाले. आलं लक्षात? ड्यू टू फ्लक्स E1 आणि E2 इंड्युसेस. E1, आता आपला लेन्झ लॉ काय सांगतो की जो फ्लक्समुळे तयार होतोय तो त्याच्या ऍक्च्युअल कॉजला अपोज करतो. म्हणजे जो मोठा आहे, ज्या मोठ्यामुळे जो लहान तयार झालाय तो लहान मोठ्याला अपोज करायचं काम करतोय. ठीक आहे. इथं मोठा कोण आहे, V1 तयार केलं E1 ला. मग E1च काय करतो, V1 ला अपोज करायचं काम करतो. ठीक आहे. मग काय होतं, त्यामुळे E1 ची डायरेक्शन ही V1 च्या अपोजिट जाते. बरोबर, आलं लक्षात? E1 ची डायरेक्शन ही V1 च्या अपोजिट जाते आणि E1 आणि E2 हे एकाच फ्लक्समुळे तयार झालेले आहेत. त्यामुळे E1 च्या साथीला E2 सुद्धा येतो. पण हे दोन्ही V1 च्या अपोजिटला जातात का, कारण की लेन्झ लॉ नुसार ते अपोजला जातात. ठीक आहे. तर हेच इथं सांगितलं, ड्यू टू फ्लक्स E1 आणि E2 इंड्युसेस, E1 इज अपोजिट टू V1 अँड E2 इंड्युसेस ड्यू टू म्युच्युअल इंडक्शन. हा जो E2 तयार होतो ना, ते विचारतात कुठलं प्रिन्सिपल आहे, तर E2 इंड्यूस व्हायला म्युच्युअल इंडक्शन प्रिन्सिपल म्हणतात. हे आपण सुरुवातीला सुद्धा पाहिलं होतं. ठीक आहे. तर आता फेजर डायग्राम बघूयात. फेजर डायग्राम कशी आहे, ही जसं तुम्ही इथं बघू शकता, फ्लक्स तयार झाला करंटमुळे. इथं जो मॅग्नेटायझिंग करंट आला त्याच्यामुळे इथं फ्लक्स तयार झाला. हा फ्लक्सच्या सिरीजमध्ये मॅग्नेटायझिंग करंट आला, कारण की ते एकमेकामुळे तयार झाले. बरोबर. आता काय आहे की आपली जी वाइंडिंग आहे, वाइंडिंगचा रेजिस्टन्स काय बरं, झिरो आहे. म्हणून या वाइंडिंग पूर्ण इंडक्टिव्ह असतात. या पूर्ण वाइंडिंग काय असतात, इंडक्टिव्ह असतात. कारण की त्याचा रेजिस्टन्स, कारण की आपण काय म्हणलं, लॉसेस नाही, त्यामुळे रेजिस्टन्स झिरो. त्यामुळे या वाइंडिंग इंडक्टिव्ह असतात. आणि इंडक्टिव्ह वाइंडिंग असल्यामुळे करंट काय करतो, व्होल्टेजला इंडक्टन्स असल्यावर लॅग करतो. किती डिग्रीने, 90 डिग्रीने. मग करंट जर असं असेल तर व्होल्टेज कसं येणार, वरती येणार. कारण की यानुसारच बघा ना, करंट काय करतोय, लॅग करतोय व्होल्टेजला. म्हणून व्होल्टेजचा फेजर हा इथं वरती आला. ठीक आहे. जर या व्होल्टेजमुळं E1 तयार होतोय, बरोबर, पण आपण काय म्हणलं, E1 ची डायरेक्शन कशी आहे, त्याच्या अपोजिट आहे V1 ला. त्यामुळं E1 चा फेजर हा खाली आला. ठीक आहे. E1 आणि E2 दोन्ही पण एकाच फ्लक्समुळे तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे E2 पण E1 च्या साथीला येतो, म्हणजेच E2 पण E1 च्या इन फेज येतो. आलं लक्षात? हेच मी पूर्ण इथे लिहिलेलं आहे. हे मी तुम्हाला मराठीमध्ये समजून सांगतोय. प्रायमरी वाइंडिंग इंडक्टिव्ह असल्यामुळे I लॅग V 90 डिग्री. E1 आणि E2 हे दोन्ही इंड्युस्ड EMF आहेत. डायरेक्शन ऑफ इंड्युस्ड EMF इज अपोजिट टू अप्लाइड व्होल्टेज. ठीक आहे ना, लेन्झ लॉ नुसार E1 ची डायरेक्शन ही V1 ला अपोजिट करते, त्यामुळे ते खालीच्या डायरेक्शनला दाखवलंय बघा मी E1. आणि E2 सुद्धा त्याच फ्लक्सनी तयार झालाय, त्यामुळे ते दोन्ही इनफेज मी खालीच दाखवलेले आहेत. आलं लक्षात? हे त्याची फेजर डायग्राम एवढी सिंपल आहे. ठीक आहे. तर एक्झाम मध्ये हे विचारतात, फ्लक्सचं व्होल्टेजचं रिलेशन काय, फ्लक्सचं E1 आणि E2 चं रिलेशन काय, हे तुम्हाला या डायग्राम नुसार यायला हवं. ठीक आहे.